सकाळी उठल्यावर तुमचे हात पाय सुन्न पडतात किंवा हाताला अचानक भयंकर झिंझिण्या येतात का? तर सावधान, याकडे साधे वात म्हणून दुर्लक्ष करू नका. हा तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण ठप्प झाल्याचा आणि भविष्यात येणाऱ्या पॅरालिसिस म्हणजेच अर्धांग वायूचा सर्वात पहिला इशारा असू शकतो. नमस्कार, मी दीपा. किचन विथ दीपामध्ये आज प्राचीन आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानाचा एक असा अफाट मेळ मी तुम्हाला दाखवणार आहे, जो नसांमधील साठलेला संपूर्ण कचरा आणि ब्लॉकेज व्हॅक्यूम क्लीनरसारखा ओढून बाहेर काढेल. आज मी तुम्हाला स्वयंपाकघरातील अशा 3 गोष्टींचा औषधी अर्क बनवून दाखवणार आहे, ज्यातील तिसरा पदार्थ इतका भयंकर शक्तिशाली आहे की त्याच्या केवळ एका चमच्याने तुमच्या नसांमधील ब्लॉक झालेली चरबी बर्फासारखी वितळेल. हा तिसरा पदार्थ कोणता आहे, ज्याच्याशिवाय तुमचे हातपाय कधीच बरे होऊ शकत नाहीत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पुढेच 4 मिनिटे अजिबात स्किप करू नका, कारण अर्धवट ज्ञान थेट गंभीर संकटात टाकू शकतं. मित्रांनो, जेव्हा आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन नीट होत नाही, तेव्हा आपल्या नसांमध्ये ऑक्सिजन आणि शुद्ध रक्ताची कमतरता निर्माण होते. यामुळेच आपल्याला हातापायांना सुया टोचल्यासारखे वाटणे, कंबर आणि पाठीचा कणा कडक होणे, गादी घासणे आणि झोपेतून उठताना पाऊल जमिनीवर न टेकवता येणे अशा गंभीर समस्या उद्भवतात. या विषयावर जेव्हा प्राचीन आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचा अभ्यास केला जातो, तेव्हा एक अतिशय धक्कादायक माहिती समोर येते. आयुर्वेदानुसार शरीरातील व्यानवायू आणि वात दोष बिघडल्यामुळे नसा आकुंचन पावतात आणि रक्ताचा प्रवाह थांबतो. तर आधुनिक विज्ञानाचा असा दावा आहे की जेव्हा रक्तामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच चिकट पिवळी चरबी वाढते, तेव्हा ती नसांमधील रक्ताचा प्रवाह संथ करते. जेव्हा रक्तप्रवाह थांबतो, तेव्हा त्या भागातील पेशींना ऑक्सिजन मिळत नाही आणि नसा सुन्न पडतात, ज्याला आपण पायाला मुंग्या येणे किंवा झिंझिण्या येणे म्हणतो. अनेक लोक याकडे साधे वात म्हणून दुर्लक्ष करतात, पण नसा ब्लॉक होत जाणे हे रक्ताभिसरण पूर्णपणे ठप्प होण्याचं लक्षण असू शकतं. आज आपण स्वयंपाकघरातील अशा 3 गोष्टी पाहणार आहोत, ज्या नसांमधील हा चिकट कचरा ओढून बाहेर काढतील. त्या 3 गोष्टी म्हणजे आपल्या घरातील लसूण, ओवा आणि तो सर्वात मुख्य तिसरा पदार्थ म्हणजेच जवस. आता सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की आयुर्वेद आणि विज्ञान या 3 पदार्थांच्या एकत्र येण्याला शरीरासाठी अमृत का मानतात. पहिली गोष्ट म्हणजे लसूण. आयुर्वेदात लसणाला रसोन म्हटले गेले आहे, जे नसांमधील वात वेगाने खेचून काढते. तर आधुनिक विज्ञानानुसार लसणामध्ये ॲलिसिन नावाचे गंधकयुक्त तत्व असते, जे रक्तातील गाठी वितळवण्यासाठी आणि रक्त नैसर्गिकरित्या पातळ करण्यासाठी जगात सर्वोत्तम मानले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे ओवा. आयुर्वेद सांगतो की ओवा हा प्रकृतीने तीक्ष्ण आणि उत्तम वातनाशक आहे, जो नसांमधील वायूचा गोळा आणि कडकपणा नष्ट करतो. तर मॉडर्न सायन्सनुसार ओव्यामध्ये थायमॉल नावाचे तेल असते, जे नसांमधील सूज आणि दाह त्वरित कमी करते. आणि मित्रांनो, आता वळूया आपल्या त्या तिसऱ्या मुख्य आणि सर्वात शक्तिशाली पदार्थाकडे, ज्याची आपण सुरुवातीला चर्चा केली होती. तो पदार्थ म्हणजे जवस, फ्लॅक्सीड्स. आयुर्वेदानुसार जवस नसांना वज्रासारखे बलवान बनवते. तर आधुनिक विज्ञान सांगते की जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि विद्राव्य फायबरचा प्रचंड साठा असतो. हे ओमेगा 3 नसांना आतून अत्यंत मऊ आणि लवचिक बनवते, ज्यामुळे हातापायांच्या झिंझिण्या आणि सुया टोचल्यासारख्या वेदना पूर्णपणे थांबतात आणि बॅड कोलेस्ट्रॉल शून्यावर येते. आता हा औषधी अर्क बनवण्याची अतिशय सोपी आणि अचूक पद्धत नीट समजून घ्या, कारण इथे कृती पाहताना तुमचा एकही सेकंद चुकला तर अर्काचा गुणधर्म बदलू शकतो. सर्वात आधी गॅसवर एक पातेले ठेवा आणि त्यामध्ये 2 मोठे ग्लास शुद्ध पाणी होता. आता पहिली गोष्ट म्हणजे लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या खलबत्त्यात कच्च्यात चांगल्या ठेचून घ्या, जेणेकरून त्यातील ॲलिसिन हवेच्या संपर्कात यावे. हा लसणाचा गर त्या पाण्यात टाका. त्यानंतर त्या पाण्यात 1 छोटा चमचा ओवा टाका. आणि आता यामध्ये टाकायचा आहे आपला तो तिसरा जादुई पदार्थ म्हणजेच 1 मोठा चमचा जवस. आता गॅसची आच मंद करा आणि हे पाणी कमीत कमी 7 ते 8 मिनिटे उकळू द्या, जोपर्यंत 2 ग्लास पाण्याचा फक्त 1 छोटा कप पाणी शिल्लक राहत नाही. इथे सर्वात महत्त्वाची आणि गुपित तांत्रिक गोष्ट म्हणजे पाणी उकळताना पातेल्यावरून झाकण अजिबात काढू नका,
जेणेकरून ओवा आणि जवसाचे बाष्पीभवन होणारे औषधी तेल वाफेवाटे बाहेर ओढून जाणार नाही आणि सर्व अर्क पाण्याच्या आतच जमा होईल. जेव्हा पाण्याचा रंग घट्ट पिवसर आणि थोडा चिकट होईल तेव्हा गॅस बंद करा आणि हा तयार झालेला औषधी अर्क एका कपामध्ये गाळून घ्या. तुमचा नसा शुद्ध करणारा जादुई औषधी अर्क तयार झाला आहे. हा अर्क घेण्याची अचूक वेळ आणि पद्धत लक्षात ठेवा, कारण इथेच खरी जादू दडली आहे. रोज दुपारचे किंवा रात्रीचे जेवण झाल्यानंतर बरोबर अर्ध्या तासाने तुम्हाला हा कोमट अर्क फक्त 1 ते 2 चमचे औषध पिल्यासारखा प्यायचा आहे आणि वरून 1 कप साधे कोमट पाणी प्यायचे आहे. जेवणानंतर हा अर्क घेतल्यामुळे अन्नातील अतिरिक्त चरबीला रक्तात मिसळू देत नाही, पोटात गॅस किंवा वात तयार होणे जागच्या जागी थांबते आणि रात्री झोपेत नसा आकुंचन पावत नाहीत. फक्त 3 दिवस हा नियम पाळल्यास तुमच्या नसांमधील रक्तप्रवाह वेगाने सुरू होईल आणि हातापायांच्या झिंझिण्या कायमच्या बंद होतील. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ओवा, जवस आणि लसणाचे प्रमाण मी सांगितल्यापेक्षा जास्त वाढवू नका, जेणेकरून शरीरात उष्णता वाढणार नाही. आता वेळ झालीये आपल्या चॅनलच्या सर्वात खास भागाची, म्हणजेच दीपाच्या स्पेशल बोनस टिपची. हा अर्क पिण्यासोबतच रोज रात्री झोपताना तुमच्या दोन्ही तळपायांना कोमट मोहरीच्या तेलाने किंवा एरंडेल तेलाने हलक्या हाताने मालिश करा. मालिश केल्यामुळे सुन्न झालेल्या नसांमधील रक्तप्रवाह त्वरित वेगाने सुरू होते आणि रात्री पायात येणारे गोळे पूर्णपणे थांबतात. तर मित्रांनो, आयुर्वेद आणि विज्ञानाचा हा अचूक घरगुती तोडगा तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. आपल्या किचन विथ दीपा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. सुरक्षित रहा, निरोगी रहा. धन्यवाद.